अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे। शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार सतेज देशमुख भाऊ यांना आज दलित महासंघाचे नेते प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सरांनी पाठिंबा दिलेला आहे। आज आपल्यासोबत आहेत मच्छिंद्र सकटे सर, त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने त्यांनी पाठिंबा दिला आणि पुढची रणनीती काय असणार। तुम्ही आज सतेज देशमुख भाऊंना पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल याबद्दल? मी सत्यजित भाऊंना तर पाठिंबा दिलेलाच आहे, पण महाराष्ट्रामध्ये दलित महासंघाच्या वतीनं आम्ही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। महायुतीची जी घटक पक्षांची यादी आहे, त्या घटक पक्षामधला एक घटक पक्ष दलित महासंघ आहे आणि ही यादी महाराष्ट्रात ठरत नाही, यादी दिल्लीमध्ये फायनल होत असते। त्यामुळे महायुतीनं दलित महासंघाचा सन्मान केलेला आहे, या लोक चळवळीचा सन्मान केलेला आहे आणि महायुतीच्या संदर्भामध्ये तो जातीवादी पक्ष आहे, तो धर्मांध पक्ष आहे, असं जे टीका होते ती टीकेला काही अर्थ नाही। जातीवादी कोण आहेत, धर्मांध कोण आहेत, ब्राह्मण आमच्यावर काय गावागावात अन्याय कोण करत नाहीये। आमच्या घराची मोडतोड करणारे, आमच्या आया बहिणींच्या आबरू घेणारे, आमच्या लोकांना मारहाण करणारे कोण आहेत? बामण आहेत का? त्यामुळं हे सुद्धा एक फेक नॅरेटिव्ह चालू आहे गावागावातल्या किंवा ह्या सगळ्या महाआघाडीतल्या लोकांचं की हे जातीवादी आहेत, अमकं तमकं। झूट आहे सगळं। अतिशय चांगली माणसं आहेत, देशावर प्रेम करणारी माणसं आहेत, संस्कृतीवर प्रेम करणारी माणसं आहेत, समाजावर प्रेम करणारी माणसं आहेत। त्यांचा एक अजेंडा आहे। काही ठिकाणी काही मुद्द्यावर मतभेद असले तरी सुद्धा आम्ही महायुतीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण महायुतीनं जे काम केलेलं आहे दलितांसाठी ते अफलातून काम आहे। तुम्ही मग असे बोलला की याच्या पाठीमागं तुम्ही मानसिंग भावना पण सहकार्य केलेले आहे किंवा शिवाजीराव नाईक साहेबांच्या पण पाठीशी राहिलेले आहेत। तीच मागल्या 20 वर्षापाठीमागचं राजकारण बघितलं, ते राजकारण आता हे राजकारण काय बदल वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे की मी तर सांगितलं मगाशी की शिवाजीराव देशमुखांना सुद्धा मी पाहिलेलं आहे। मी विद्यार्थी असल्यापासून त्यांना पाहत आलेलो आहे। मी वसंतदादांना जेव्हा भेटलो होतो विट्यामध्ये, त्यावेळेला शालिनीताई पाटील आणि शिवाजीराव देशमुख तिथं होते। त्यामुळं मी त्यांना पाहिलेलं आहे, मला त्यांच्याप्रती आदरही आहे। पण नंतरच्या काळामध्ये राजकारण बदलत गेलं आणि बदलणाऱ्या या राजकारणामध्ये काही काळ मी शिवाजीराव नाईकांच्या सोबतही होतो, जयंत पाटलांच्या बरोबर आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर असल्यामुळं मी मानसिंग भाऊंच्या सोबत सुद्धा होतो। मला वाटतं विराज का काहीतरी फॅक्टरी जी आहे त्यांची, काय नाव तेच आहे ना, विराज। तर त्या विराज फॅक्टरीचं जे शुभारंभ झाला होता, त्या शुभारंभामध्ये जी अनेकांची भाषणं झाली त्यात माझं एक भाषण झालेलं आहे। म्हणजे आम्ही त्यांच्याबद्दल, शिवाजीराव नाईकांच्याबद्दल शुभचिंतनारी माणसं, आम्ही शुभेच्छा देणारी माणसं आहोत। पण तुम्हाला आम्ही शुभेच्छा देणार आणि तुम्ही आम्हाला काय ढेकळं पण जर देणार नसाल तर मग आता तुम्हाला काय द्यायचं, असा आमच्या पुढे प्रश्न पडला। तुलनेमध्ये सत्यजित देशमुख एक अतिशय विवेकशील आहे, अतिशय विनम्र आहेत, एक अभ्यासू आहेत। आताच त्यांचं भाषण अफलातून त्याने भाषण केलं, मला खूप आवडलं भाषण। तुम्ही आता इथून पुढे राहिलेल्या काही दिवसाच्या मतदान प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने सहकार्य करा आणि कसं काय रणनीती? दलित महासंघाच्या गावागावामध्ये शाखा आहेत। अण्णाभाऊ साठेंच्यावर प्रेम करणारा समाज आहे, बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारा समाज आहे। या समाजाला आम्ही हे सांगतोय की ह्या सरकारनं बाबासाहेबांचा सन्मान केलेला आहे। संविधान दिवस साजरा करणारे नरेंद्र मोदी हे देशातले पहिले पंतप्रधान आहेत, जे 60-65 वर्षात काँग्रेसला झालं नाही। अहो, काँग्रेसनं बाबासाहेबांना भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही। बाबासाहेबांना भारतरत्न व्ही.पी. सिंग पंतप्रधान होते त्यावेळेला दिलेलं आहे की ज्या व्ही.पी. सिंगांना भाजपनं सहकार्य केलं। म्हणजे सध्या दलित महासंघाच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांनी, आमचे सर्वांचेच ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक
आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं दलित चळवळीमध्ये खूप मोठ्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे आणि सातत्यानं उपेक्षित दलित समाजाला सातत्यानं त्यांची पाठराखण करणारे, त्यांना दिशा देणारे आदरणीय मच्छिंद्रजी सकटे सर यांच्या संघटनेनं आम्हाला सर्वांना म्हणजे भारतीय जनता पक्ष व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, रयत क्रांती आघाडी तसंच जनसुराज्य आघाडी यांचा संयुक्तिक उमेदवार म्हणून मला जी संधी मिळालेली आहे, तिला जो पाठिंबा दिलेला आहे त्या निमित्तानं मी त्यांचा ऋणी आहे. आणि त्याचबरोबर मी मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे, आमच्या सर्व उपेक्षित दलित बांधवांचे प्रश्न सोडवणे हे माझं आमदारकीच्या काळातला अग्रक्रम असेल. अण्णाभाऊ साठेंचे जे स्मारक वाटेगावला होऊ पाहत आहे आणि ज्याच्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी हा सरकारनं त्यासाठी मंजूर केलेला आहे. जागा बघणे आणि तात्काळ त्याचा लेआउट प्लॅन तयार करणे आणि काम चालू करणे ह्याला मी माझ्या असणाऱ्या ह्या आमदारकीच्या काळामध्ये निश्चितपणे अग्रक्रम देईन. मी परत एकदा ऋण निर्देश व्यक्त करतो असणाऱ्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचा आणि त्याचबरोबर सकटे सरांचा, सन्माननीय इतर त्यांच्या असणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांचा, अध्यक्ष बल्लाळ साहेब असतील, राष्ट्रीय सरचिटणीस सन्माननीय चांदणे साहेब असतील, इथं उपस्थित असलेले आमचे बसवंत साहेब असतील, या सगळ्यांनी आम्हाला सर्वांना मोलाची साथ देण्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्रिवार त्यांचे आभार. उद्या आपण